कांद्याचा मुद्दा राज्यामध्ये पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने कांद्यावर लागू केलेलं निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान केली खरी, मात्र केंद्रीय कृषी मंत्र्यांनी या संदर्भात कांदा उत्पादकांचा भ्रमनिरास केलाय। कोणतेही ठोस आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं नाही। दुसरीकडे शरद पवारांनी हा मुद्दा पुन्हा एकदा हाती घेतल्याचं दिसतंय। चाकणमधल्या कार्यक्रमात पवारांनीही या संदर्भात मोठं वक्तव्य केलं। कांद्यावरील निर्यात शुल्क माफ करण्याची मागणी पवारांनी केली आहे, तर केंद्र सरकारने महात्मा फुलेंच्या विचाराचं अनुकरण करावं। कांदा निर्यातीचा विषय हा मोठा आहे, शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय। महात्मा फुलेंनी उभं आयुष्य शेतकऱ्यांसाठी दिलं, मात्र आताच्या केंद्र सरकारने यावर ड्युटी बसवली अशी टीका पवारांनी केली आहे। त्यामुळे आता भविष्यामध्ये कांदा निर्यात शुल्काचा मुद्दा राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरणार आहे। या संदर्भात राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करून कांदा उत्पादकांना दिलासा मिळवून देणार का, असा सवाल उपस्थित झालाय। प्याज के एक्सपोर्ट से प्रतिबंध हटा और एक्सपोर्ट ड्यूटी 40% से घटा के 20% की है। हम प्याज के किसानों के हित में हर संभव फैसला आगे भी करेंगे। पूरा जो है वो रद्द करने की मांगनी किसानों की है। देखिए, उत्पादन हमारा लक्ष्य किसानों का कल्याण, उसके लिए आवश्यक फैसले लगातार सरकार कर रही है। कांदा निर्याती त्याचा फैसला असो, त्यावर केंद्र सरकारने ड्युटी बसवली आणि त्याची ढळ आज कांद्याची इमान राखणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याला रोजावी लागते। तर राज्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आदर्श हा पुढे ठेवावा आणि अशा प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरुद्ध येणारे जे काही निर्णय असतील, कायदे असतील, ते नष्ट करायचे, थांबवावेत हीच खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना एक प्रकारची श्रद्धांजली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।